नमस्कार मित्रांनो, चेहऱ्यावर आलेले वांग, काळे डाग किंवा पिगमेंटेशन्समुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतोय का? अनेक महागड्या क्रीम्स वापरूनही काहीच फरक पडत नाहीये. तर काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे घरच्या घरी करता येणारे अतिशय सोपे आणि प्रभावी उपाय, ज्याच्या नियमित वापराने चेहऱ्यावरील वांग आणि डाग मुळापासून कमी होण्यास मदत होईल. मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत चला. तर मग सुरू करूया. माझ्या प्रिय मैत्रिणींनो, उपाय पहिला, लाल मसूर डाळ आणि कच्च्या दुधाचा लेप. साहित्य व कृती: 2 चमचे लाल मसूर डाळ रात्रभर कच्च्या दुधात भिजत ठेवा. सकाळी ही डाळ दुधासकट खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये बारीक वाटून घट्ट लेप तयार करा. वापरण्याची पद्धत: हा लेप चेहऱ्यावर आणि वांग असलेल्या भागावर जाड थरात लावा. 20 मिनिटे सुकू दिल्यानंतर हलक्या हाताने गोलाकार मसाज करत कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. याचा फायदा असा होतो की मसूर डाळ त्वचेवरील मृत पडदा काढून टाकते, तर कच्च्या दुधातील पोषक घटक काळे डाग हलके करून त्वचेचा मूळ रंग परत आणण्यास मदत करतात. उपाय दुसरा, वाळलेल्या संत्र्याची साल, मध आणि गुलाब पाणी. साहित्य व कृती: उन्हात वाळवून बारीक केलेली संत्र्याची सालीची पूड 1 चमचा घ्या. त्यात 1 चमचा शुद्ध मध आणि गरजेनुसार गुलाब पाणी मिसळून गुळगुळीत मिश्रण बनवा. वापरण्याची पद्धत: हा लेप आठवड्यातून 3 वेळा चेहऱ्यावर लावून 15 ते 20 मिनिटे ठेवा आणि त्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका. मैत्रिणींनो, याचा फायदा असा होतो की संत्र्यांच्या सालीमध्ये नैसर्गिक उजाळपणा आणणारे गुणधर्म असतात. हे मिश्रण त्वचेतील अतिरिक्त काळेपणा रोखते आणि जुने वांग वेगाने फिके करते. उपाय तिसरा, बटाटा आणि लिंबाचा रस. साहित्य व कृती: 1 मध्यम आकाराचा बटाटा किसून त्याचा रस पिळून काढा. या रसामध्ये अर्धा चमचा ताज्या लिंबाचा रस मिसळा. वापरण्याची पद्धत: कापसाच्या साहाय्याने हा रस पूर्ण चेहऱ्यावर, विशेषतः काळ्या डागांवर लावा. 15 मिनिटे सुकू द्या आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. मैत्रिणींनो, याचा फायदा असा होतो की बटाट्यामध्ये डाग घालवणारे नैसर्गिक घटक असतात. लिंबाच्या रसासोबत हे मिश्रण अत्यंत प्रभावीपणे काळे डाग कमी करते. उपाय चौथा, ताजे कोरफडीचे जेल आणि एरंडी तेल. साहित्य व कृती: 2 चमचे ताज्या कोरफडीचा गर घ्या. त्यात 4 ते 5 थेंब एरंडीचे तेल टाका. मित्रांनो बघा, एरंडी तेल चांगल्या प्रकारे मिसळून घ्या. वापरण्याची पद्धत: रोज रात्री झोपण्यापूर्वी या मिश्रणाने चेहऱ्यावर 5 मिनिटे हलक्या हाताने मसाज करा आणि रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. याचा फायदा असा होतो की कोरफड त्वचेतील काळेपणा तयार करणाऱ्या घटकांना नियंत्रणात ठेवते, तर एरंडी तेल त्वचेच्या आतील पेशींची दुरुस्ती करून चेहऱ्याला नैसर्गिक चमक देते. उपाय पाचवा, पिकलेली पपई, ताजे दही आणि हळद. हो मित्रांनो, साहित्य व कृती: 2 ते 3 पिकलेल्या पपईचे तुकडे घेऊन ते चांगले कुस्करून घ्या. त्यात 1 चमचा ताजे दही आणि पाव चमचा कस्तुरी हळद मिसळा. मैत्रिणींनो, उपाय नंबर 6, मुलतानी माती, कडुलिंब आणि गुलाब पाणी. साहित्य व कृती: 1 चमचा मुलतानी मातीत अर्धा चमचा कडुलिंबाच्या पानांची बारीक पूड टाकून गरजेनुसार गुलाब पाणी एकत्र करून मऊ लेप तयार करा. वापरण्याची पद्धत: हा लेप चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटे वाळू द्या. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवून वाळवा. आठवड्यातून 2दा हा उपाय करावा. मैत्रिणींनो, याचा फायदा: मुलतानी माती त्वचेतील अतिरिक्त तेल आणि घाण शोषून घेते, तर कडुलिंब त्वचेतील विषारी घटक बाहेर काढून जीवाणूंचा नाश करतो, त्यामुळे डाग वेगाने कमी होतात. उपाय 7वा, तुळशीच्या पानांचा रस आणि मध. साहित्य व कृती: 10 ते 12 ताज्या तुळशीची पाने ठेचून त्याचा रस काढून घ्या. या रसात अर्धा चमचा शुद्ध मध चांगला मिसळा. वापरण्याची पद्धत: कापसाच्या बोळ्याने हा रस थेट वांग असलेल्या जागेवरती लावा. 20 मिनिटे सुकून दिल्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाका. याचा फायदा असा होतो की तुळशीमध्ये त्वचेचा रंग उजळवणारे आणि डाग कमी करणारे नैसर्गिक औषधी गुणधर्म असतात, जे काळ्या डागांची तीव्रता कमी करतात. मैत्रिणींनो, उपाय 8वा, जायफळ आणि कच्च्या दुधाची पेस्ट. साहित्य व कृती: मित्रांनो, पाटा किंवा सहाणेवर थोडेसे कच्चे दूध टाकून त्यावरती जायफळ उगाळून घ्या. जायफळाची घट्ट पेस्ट तयार होईल. वापरण्याची पद्धत: ही पेस्ट फक्त काळ्या डागांवर आणि वांग असलेल्या भागावर बोटाच्या साहाय्याने लावा. अर्ध्या तासाने चेहरा धुवून टाका.
याचा फायदा असा होतो की जायफळ हे जुन्यात जुने वांग घालवण्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते, त्यामुळे त्वचेचा रंग एकसारखा होण्यास मदत होते. नंबर 9. काकडीचा रस आणि कोरफडीचा गर. साहित्य व कृती: 2 चमचे ताज्या काकडीच्या रसात 1 चमचा कोरफडीचा गर मिसळून घ्या. वापरण्याची पद्धत: हे मिश्रण चेहऱ्यावर लावून 10 मिनिटे हलका मसाज करा आणि 15 मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा. रोज हा उपाय करू शकता. याचा फायदा असा होतो की काकडी त्वचेला थंडावा देते आणि उन्हामुळे झालेले काळेपणापासून सन टॅन मुक्तता मिळवून डाग फिके करते. मित्रांनो, उपाय 10. बदामाची पूड आणि मधाचा स्क्रब. साहित्य व कृती: 4 ते 5 बदाम बारीक वाटून त्याची पूड करा. त्यात 1 चमचा मध मिसळून घट्ट लेप तयार करा. वापरण्याची पद्धत: चेहऱ्यावर हा लेप लावून 2 ते 3 मिनिटे अगदी हलक्या हाताने वर्तुळाकार मसाज करा आणि 10 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. याचा फायदा: बदामातील पोषक घटक त्वचेच्या खोलवर जाऊन मृत पेशी काढतात आणि नवीन डागमुक्त त्वचा येण्यास मदत करतात. मैत्रिणींनो, उपाय नंबर 11. मेथीचे दाणे आणि दह्याचा लेप. साहित्य व कृती: 2 चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते दाणे बारीक वाटून त्यात 1 चमचा ताजे दही मिसळा आणि मऊ पेस्ट तयार करा. वापरण्याची पद्धत: ही पेस्ट चेहऱ्यावर लावून 20 मिनिटे ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाका. आठवड्यातून 2दा हा प्रयोग नक्कीच करा. मैत्रिणींनो, याचा फायदा असा होतो की मेथीमधील अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक घटक त्वचेतील काळेपणा कमी करून पेशींना नवीन ऊर्जा देतात, त्यामुळे वांग हळूहळू नाहीसे होतात. नंबर 12. पुदिनाची पाने आणि काकडीचा रस. साहित्य व कृती: 10 ते 12 पुदिन्याची पाने ठेचून रस काढा. त्यात 2 चमचे काकडीचा रस मिसळा. वापरण्याची पद्धत: हे मिश्रण कापसाच्या मदतीने डाग असलेल्या भागावर लावा. 15 मिनिटे तसेच ठेवल्यानंतर थंड पाण्याने धुवा. याचा फायदा असा होतो की पुदिन्यातील नैसर्गिक गुणधर्म त्वचेचा दाह शांत करतात आणि काळे डाग फिके करून त्वचेला ताजेतवाने करतात. उपाय नंबर 13. कोरफड आणि बीटचा रस. साहित्य व कृती: 1 चमचा ताज्या बीटाचा रस आणि 1 चमचा कोरफडीचा गर एकत्र चांगले फेटून घ्या. वापरण्याची पद्धत: हे गुलाबी मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी डागांवर लावा आणि सकाळी चेहरा साध्या पाण्याने धुवा. मित्रांनो, याचा फायदा असा होतो की बीटमध्ये मुबलक प्रमाणात लोह आणि जीवनसत्त्वे असतात, जे त्वचेचा रक्ताभिसरण प्रवाह सुधारून नैसर्गिक लालसर उजळपणा आणतात. नंबर 14. ओट्स आणि मधाचा सौम्य स्क्रब. साहित्य व कृती: 2 चमचे ओट्सची पावडर आणि 1 चमचा शुद्ध मध थोड्याशा दुधात एकत्र करून पेस्ट बनवा. वापरण्याची पद्धत: ही पेस्ट चेहऱ्यावर लावून 2 मिनिटे अतिशय हलक्या हाताने गोलाकार मसाज करा आणि 10 मिनिटांनी धुवून टाका. याचा फायदा असा होतो की ओट्स त्वचेवरील मृत पेशी आणि साचलेली घाण काढून टाकतात, त्यामुळे नवीन निरोगी त्वचा वर येते. नंबर 15. सफरचंद आणि दुधाची पेस्ट. साहित्य व कृती: सफरचंदाची साल काढून त्याचा लहान तुकडा दुधात वाटून बारीक लेप तयार करा. वापरण्याची पद्धत: हा लेप चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. मैत्रिणींनो, याचा फायदा असा होतो की सफरचंदामध्ये असलेले नैसर्गिक ॲसिड त्वचेचा रंग एकसारखा करण्यास आणि जुने डाग फिके करण्यास मदत करते. यापैकी कोणताही उपाय नियमितपणे करून पहा आणि त्वचेची योग्य काळजी नक्कीच घ्या मैत्रिणींनो. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. अशाच घरगुती उपायांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि लाईक केलं नसेल तर लाईक करा. धन्यवाद. भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी.